हाय हॅलो नमस्कार. तर इव्हिनिंगचा टायमिंग आहे, दृश्याचा स्टडी वगैरे घेते मी. स्टडी करून झाला, बॅग वगैरे तसंच आहे तिथे. मग थोडंसं म्हटले बाबांनी आणलेले कलर करू. त्यानंतर मला थोडेसे भांडे घासायला होते, भांडे घासले, किचन वगैरे सगळं आवरून घेतलं मी. आणि बाहेर जायचं आहे, मिलन येतातच आहे. म्हटलं तोपर्यंत अंगण झाडून येणं, छानपैकी पाणी मारून अंगण झाडून घ्यावं. इतका छान दिवसभर माती तापलेली असते, पाणी टाकलं ना की खूप छान वास येतो. तेवढ्यात मिलन आले, दोघेही रेडी झालो मग. आणि आता शिरूरला जायचं आपल्याला. दृश्याचे पूर्ण ड्रायफ्रुट्स संपलेले आहेत, काहीच राहिलं नाहीये. याच दुकानातून आपण दरवेळेस तिच्यासाठी घेऊन जातो. तर लिस्ट केली होती मी, ती मुलांना पाठवलेली मोबाईलला. तिथेच शोधत होते की काय काय घ्यायचंय. तसं मग पटपट सांगता येतं. असं तिथे गेलं ना मग हे विसर ते विसर, हे तर होऊन जातं. मग जे जे काय हवं होतं आपल्याला ड्रायफ्रुट्सच्या दुकानातून ते सगळं तृषासाठी घेतलेले. आणि हे मखाने आहेत ना, पेरी पेरीचे असतात आणि एक सॉल्टेड असतात, ते तिला फार आवडतात असंच टाइमपास म्हणून खाण्यासाठी. ते एक तिला घेतलं. आणि त्यानंतर मग भाजी घ्यायची होती थोडीशी, भाजी काहीच नव्हती राहिलेली. मग तिथेच मिलन म्हटलं की इथे जाऊ, इथे मी दरवेळेस इथे घेतो. तर सगळे शेतकरी बसलेले असतात, ताजा भाजीपाला असतो. तर मिलन मला तिथे घेऊन गेले. मी ते फर्स्ट टाइम आले, तर छान भाजीपाला भेटला, सगळं काही घेतला. आणि नेहमीप्रमाणे खाऊ गल्लीत आलो आपण, जे जमात्याला शिरूरमध्ये. पोटभर जे जे काय खायचं होतं ते सगळं छान पोटभर खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग घरी आलो, फ्रीजमध्ये सगळं भाजीपाला ठेवला. चलो बाय.